नमस्कार विद्यार्थी मित्र हो. शैवाल आणि कवकाचे सहजीवी संबंध काय आहे? तर त्याचे आहे शैवाक पर्याय क्रमांक ए. तर असे GS जनरल सायन्स किंवा GK या घटकाखाली टेटमध्ये आलेले TIT टेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मध्ये आलेले आपण प्रश्न आज अभ्यासणार आहोत. कोणत्या देशाला शुगर ब्राउल ऑफ दी वर्ल्ड म्हटले जाते? आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्युबा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत नाही? दूध, दही, पनीर, डाळ. तर पर्याय क्रमांक डी, डाळ हे याचे योग्य उत्तर आहे. या दूध, दही, पनीरमधून आपल्याला कॅल्शियम भेटते, तर डाळीमधून प्रोटीन्स भेटतात. 23rd पहा, फिरणारा न्यूट्रॉन तारा रेडिओ वेव्ह सोडतो आणि त्याला म्हणतात सुपरनोव्हा, पांढरा ड्रॉप, प्रोटोस्टार, पल्सार. तर पर्याय क्रमांक बी, पल्सार हे याचे योग्य उत्तर आहे. उत्पादित वस्तू जर शर्करा विरहित असेल तर शर्करा प्रमाण किती असेल? तर ह्याचं प्रमाण पहा 0.5 ग्रॅम किंवा सर्विंगपेक्षा कमी असे पर्याय क्रमांक सी आहे. पितळ एक धातूंचे मिश्रण आहे. कोणकोणत्या धातूंचे? कॉपर आणि झिंक म्हणजेच पर्याय क्रमांक ए, Cu आणि Zn. मिठाद्वारे कोणते खनिज मिळते? तर पर्याय क्रमांक ए, सोडियम. खालीलपैकी कोणते भारतातील युनेस्कोचा जागतिक वारसा असलेले ठिकाण आहे? अजंठा आणि वेरुळा गुहा, सांची स्तूपा, सी हे दोन्हीही, का डी यापैकी नाही? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे दोन्हीही. नेक्स्ट पहा, UAE ही ची राजधानी कोणती आहे? UAE ची राजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे अबू धाबी. आता दुबई म्हणाल तर दुबई हे UAE मधील काय आहे? संयुक्त अमिरातीमधील शहर आहे ते. संयुक्त अरब अमिराती असे म्हणतात UAEला. तर ह्याच्यामधील हे दुबई हे शहर आहे. आणि तेहरान ही इराणची कॅपिटल सिटी म्हणजे राजधानी आहे. आणि रियाद ही सौदी अरेबियाची राजधानी आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अबू धाबी. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही? भारताचे सर्वोच्च संघ न्यायालय ते संविधान सुधारणा करू शकते, त्यांच्याकडे अपील अधिकार कार्यक्षेत्र आहे, त्यांच्याकडे मूळ अधिकार कार्यक्षेत्र आहे. तर सत्य नाही म्हटलेलं आहे, तर पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर आहे. ते संविधान सुधारणा करू शकते, हे काय आहे? असत्य आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सुंदरबन हे टिमटिम आणि भारताद्वारे सामायिक केले जाते, तर बांगलादेश. पर्याय क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर आहे. कोणत्या संघाने ISL 3 जिंकला होता? तर ह्याचं उत्तर आहे अटलेटिको दी कोलकाता. पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट पहा, ज्या हिरव्या वनस्पती स्वतःचा आहार तयार करतात त्या प्रक्रियेला टिमटिम असे म्हणतात, तर त्याला प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस. पर्याय क्रमांक सी असे म्हणतात. साधा सोपा प्रश्न आहे पहा, हिवाळ्यात खालीलपैकी कोणते परिधान केले जाते? रेनकोट, मफलर, रबरी जोडे यापैकी एकही नाही. आणि पर्याय क्रमांक आहे बी, मफलर. खालीलपैकी कोणता जीवनसत्वात असं पाहिजे ते, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात पाणी द्रावणीय आहे? तर या ठिकाणी कोणता केलेत, कोणत्या पाहिजेत? तर बघा, सी या जीवनसत्वामध्ये पाणी द्रावणीय आहे. म्हणजे आणखी ह्याच्याबरोबर कुठलं येतं? क जीवनसत्व येतं. क म्हणजे सी जीवनसत्व, ब आणि क म्हणजे बी आणि सी जीवनसत्वामध्ये पाणी द्रावणीय आहे. आणि अ, ड, इ, के मध्ये पाणी द्रावणीय नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी जरी ब जीवनसत्व दिले असते तरी ते आपल्याला योग्य ठरलं असतं. त्यानंतर खालीलच प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता अधातू 40°C मध्ये द्रव आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रोमीन. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राची तीव्रता येथे अधिक असते. विषुववृत्त, पृथ्वीचे केंद्र, ध्रुव यापैकी एकही नाही. तर पृथ्वीच्या ध्रुवाकडे काय असते? गुरुत्वाकर्षण क्षेत्राची तीव्रता अधिक असते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. तुम्हाला जर व्हिडिओ उपयोगाचा वाटला तर नक्की लाईक करत चला. खालीलपैकी कशाला एक समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत? म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये समान
न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत. तर याचं उत्तर आहे ड्यूटेरियन, पर्याय क्रमांक सी. आपली धार्मिक सहिष्णुता तेव्हा जागी होते जेव्हा आपण सर्व धर्म समभाव पाळणार. तर पर्याय क्रमांक ए हे त्याचे योग्य उत्तर आहे. CAS म्हणजेच कॉग्नेटिव्ह असेसमेंट सिस्टीम यांनी विकसित केली. JP दास आणि नागलेरी, CB राईस, बेनेट आणि सायमन. बेनेट आणि सायमन हे याचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. खालीलपैकी उष्णतेचे उत्तम वाहक कोणते आहे? अल्कोहोल, चांदी, इथर, पाणी. पर्याय क्रमांक बी चांदी हे याचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते रेषे फुलांच्या झेंडूपासून मिळतात? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कापूस. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर भारताचे पितामह दादाभाई नौरोजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट पहा, टिमटिमचा वापर घरातील खुर्च्या, टेबल इत्यादी सामान तयार करण्यासाठी केला जातो. तर लाकडाचा उपयोग केला जातो. लाकूड किंवा इमारती लाकूड हे याचं पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जॅकी चंद सिंह हे टिमटिम या खेळाशी संबंधित आहेत. फुटबॉल, जुडो, हॉकी. तर जॅकी चंद सिंह हे फुटबॉल ह्या खेळाशी संबंधित आहे. अशा प्रकारे आज आपण टेटमधील प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील GK हा घटक अभ्यासला आहे. पुढच्या घटकामध्ये आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेसह भेटू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.